नुकतंच भारतातील आणि जगभरातील सुप्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसेन साहेबांचं निधन झालेलं आहे। आणि ही बातमी समजल्या खरं तर त्यांना तबल्यातूनच श्रद्धांजली अर्पण करावी असं आमच्या मनात आलं। आणि पहिल्यांदा हा विचार मला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते राजेश मुंडे यांनी बोलून दाखवला आणि त्यानुसार आम्ही कामाला लागलो। आज आम्ही 73 तबला वादकांच्या तबला वादनातून आम्ही त्यांना श्रद्धांजली अर्पण करणार आहोत। कारण तबला हीच ज्यांची भाषा होती, तबला हाच ज्यांचा श्वास होता, अशा माणसाला दुसऱ्या कुठल्या भाषणातून वगैरे अशा पद्धतीने श्रद्धांजली देण्यापेक्षा तबला वादनातूनच श्रद्धांजली ही योग्य ठरेल असं वाटल्यामुळं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं आज आपण शहरात तबला शिकवणाऱ्या विविध संस्थांशी संपर्क साधल्यानंतर त्यांच्या विद्यार्थ्यांनी इथं येण्यासाठी होकार दिला आणि असे 73 विद्यार्थी आणि त्यांचे दिग्गज वादक देखील शिक्षक जे आहेत असे आम्ही इथं निवडले असं म्हणण्यापेक्षा त्यांनी उत्स्फूर्तपणे या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला। आणि आज 73 तबला वादक या ठिकाणी तबला वादनातून झाकीर हुसेन साहेबांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत। त्यांचे गुरु, विविध संगीत शिक्षण देणाऱ्या संस्था देखील आमच्याशी या निमित्तानं जुळल्या गेल्या। ही महत्त्वाची गोष्ट आहे। माझ्या माहितीनुसार मराठवाड्यात किंवा संबंध महाराष्ट्रातला हा पहिलाच अशा प्रकारचा कार्यक्रम असेल की 73 तबलावादक एकत्रित येऊन, कारण वयाच्या 73व्या वर्षी झाकीर साहेबांनी शेवटचा श्वास घेतला, त्यामुळे 73 तबलावादकांनी तबलावादनातून त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी होकार दिला आणि आज तो कार्यक्रम या ठिकाणी होऊ लागलेला आहे। आम्हाला खरं तर दुःख या गोष्टीचं आहे की आज झाकीर साहेब आपल्यात नाहीत, पण आनंद या गोष्टीचा आहे की त्यांच्या तबल्याचा वारसा पुढे चालवणारी एक नवीन पिढी तयार होऊ लागलेली आहे आणि त्याच पिढीचे प्रतिनिधी या ठिकाणी आज तबला वादनातून श्रद्धांजली अर्पण करणार आहेत। मी आपल्या सर्वांच्या वतीनं झाकीर साहेबांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो। धन्यवाद। माझं नाव महेश अचिन तलवार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस।